पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता रंगत आलेले आहे। प्रचार सिगेला पोहोचलेला आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये दस्तूरखुद्द बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार जोरात लावून धरलेला आहे। त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सारिकाताई गणेश कसपटे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आमदार संदीप भैया क्षीरसागर, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहराध्यक्ष तुषार कामटे हे देखील उपस्थित होते। या दोघांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे, आपण पाहूयात। या प्रभाग क्रमांक 26 मध्ये राष्ट्रवादीचं चांगलं प्रबळ हे सर्व दावेदार आहेत आणि ते मोठ्या पद्धतीने आम्ही प्रचार केलेला आहे आणि निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंगत आली। कसं बघता तुम्ही प्रभाग क्रमांक 26 कडे? गेल्या 8-10 दिवसामध्ये पुणा नगरपालिका आणि पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये आम्ही फिरत आहोत आणि या सर्व प्रभागांमध्ये फिरताना जे सर्वजण उमेदवार आहेत, आता इथं जे उमेदवार आहेत संकेत शामराव जगताप, साठे सीमा शिरीष, सारिका गणेश कसपटे, कामटे तुषार गजानन यांच्या प्रचारासाठी इथं आम्ही आलेलो आहोत। आणि खास करून आम्ही या प्रचाराच्या माध्यमातून जिथं जिथं आम्ही फिरतोय पिंपरी चिंचवड भागामध्ये जर प्रत्येक वॉर्ड निहाय जर बघितलं तर कमीत कमी 5-1 हजार मतदान हे बीड मतदारसंघातलं आणि बीड जिल्ह्यातलं। आम्ही लोकांमध्ये जेव्हा उमेदवारासोबत फिरतो, आज जर चिन्ह बघितलं तर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पार्टी तुतारी चिन्ह आणि घडी चिन्ह ज्या रॅलीमध्ये फिरतोय, प्रचाराच्या माध्यमातून लोकांची गाठी भेटी आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या मराठवाड्यांच्या लोकांशी आम्ही संपर्क करतोय, तर लोकांमध्ये यावेळेस बदल करण्याचा निश्चितपणे उत्साह दिसतोय। लोक म्हणजे वाट बघतात ते 15 तारखेला निवडणुकीच्या मतदानाची आणि जे काही उमेदवार साहेब आणि दादाच्या माध्यमातून या दोन्ही नगरपालिकेमध्ये दिलेत, एकदम चांगले उमेदवार आहेत। फिरताना त्यांची म्हणजे लोकप्रियता रॅलीच्या माध्यमातून आम्ही फिरतो तर निश्चितपणे आम्हाला दिसून येतील आणि पूर्णपणे विश्वास वाटतो की हे उमेदवार ह्यांना लोक आशीर्वाद देणारच आहेत। भैया, आपल्या मराठवाड्यातील असणाऱ्या प्रभागामध्ये जे काही नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना या येणाऱ्या 15 तारखेला मतदान करण्यासाठी आपण काय आवाहन कराल? हे बघा, खूप वर्षाआधी बीड जिल्हा हा कष्टाळूकरांचा जिल्हा आहे, मायवळ जिल्हा आहे। आम्ही जिथं जिथं फिरतोय काही लोक स्थलांतर झाले 10-15-20 वर्षापासून या भागामध्ये आहेत आणि एक छोट्या उद्योग त्यांनी चालू केलं। त्या उद्योगाच्या माध्यमातून आज त्यांची इथं दुकानं झालेत, मोठे मोठे व्यापार लाईनमध्ये, फर्निचर लाईनमध्ये। आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे ग्रामीण भागातले लोक आहेत, आमच्या शहरी भागातले लोक आहेत। आमच्या भागातले लोक हे पवार साहेब आणि हा दादांना मानणारा वर्ग आहे, हा प्रेम करणारा तिथं वर्ग आहे। आणि आपण जर बघितलं की खूप दिवसानंतर पवार कुटुंब एका व्यासपीठावरती आहे, त्याच्यामुळं लोकांमध्ये फार उत्साह आहे। आणि आमच्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज आम्ही प्रचार करत फिरताना आम्हाला हे तर आम्ही आत्ता काही मतदारांच्या तिथं घरी गेलो तर त्यांच्याकडून सुद्धा हे तोंडातून हे त्यांचं आलं की साहेब आणि दादा एकत्र झाल्यामुळे एवढा आनंद आमच्यामध्ये आहे आणि निश्चितपणे आम्ही त्यांच्या उमेदवाराला आम्ही आशीर्वाद देणार आहोत। भारतीय जनता पार्टीने जो काही महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला त्यावर दादांनी प्रहार केलेले आहेत। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत, त्या शक्तीचा प्रयोग करून जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता परत येईल असं वाटतं? निश्चितपणे ज्या पद्धतीने अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये ज्यावेळेस त्यांच्या ताब्यामध्ये असताना, पवार साहेबांच्या असताना जे काही काम केले होते, आज तुम्ही फिरताना जर बघितलं पिंपरी चिंचवडमध्ये फ्लायओव्हर असतील, रस्ते असतील, पाण्याचे विषय असतील आणि या माध्यमातून जे काही दादा मी ह्या दिवसामध्ये सोशल मीडियावरती किंवा मीडियावरती बघतो, दादा आक्रमक झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने ते पुढच्या 5 वर्षामध्ये काय विकास करायचा आणि मागच्या 5 वर्षामध्ये काय चुकीची पद्धत झालेली आहे हे एकदम पूर्णपणे चांगलंपणे मांडतात ते। आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की दादांच्या माध्यमातून जे काही दादांचे काम आहे, दादा माझ्याकडे पालकमंत्री म्हणून आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिथं वेग घेतलेला आहे आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे हे दादांचं तर म्हणजे बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विकास होणार आहे आणि लोकांची पण आज ज्या पद्धतीने प्रतिसाद आहे तो एकदम चांगलापणे आहे। दादांनी पिंपरी चिंचवडची जमीन अजून सोडलेली नाही, दादा इथं ठाण म्हणून आहेत। बॅक टू बॅक त्यांच्या प्रचार सभा पण होतात आणि प्रेस कॉन्फरन्स होतात।
मोठे साहेब किंवा सुप्रियाताईंची मोठी सभा होईल असं या संदर्भात काय नियोजन आहे का? हे बघा, साहेबांनी मला असं जेवढं माझ्या माहितीप्रमाणे आहे की साहेब प्रचारच्या ह्याच्यामध्ये उतरणार नाहीत. सुप्रियाताई आहेत, रोहित दादा आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की जे पण आपले कार्यकर्ते आहेत, आज बीड मतदारसंघातून खूप लोक इथं आमचे कार्यकर्ते जे ओळखीचे आहेत, आम्हाला तिथून सांगितले गेले की तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून उतरा तिथे आणि निश्चितपणे तुम्हाला बदल या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येईल. सर, शहराध्यक्ष नात्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळं एकंदरीत आता प्रचार सिगेला पोहोचलेला आहे. एकंदरीत वातावरण काय शहरात? 100% तुम्हाला ही कल्पना असेल, शहरातील वातावरण हे पॉझिटिव्ह आहे. शहरातील वातावरण हे करप्शनच्या विरोधामध्ये आहे. शहरातील वातावरण हे विकासाच्या बाजूने आहे. आणि आज अजितदादा आणि पवार साहेब हे एका युतीमध्ये लढत आहेत. म्हणजे ज्या शहराचा विकास आदरणीय साहेबांनी शाश्वत विकास केलेला आहे आणि त्याला जोड अजितदादांची भेटलेली आहे. ते दोघं एका व्यासपीठावर आहेत, म्हणून इथं मतदारांचाही उत्साह वाढलेला आहे हे आपण पाहतात. त्या प्रभाग 26 मध्ये 100% बदल हा निश्चित आहे आणि प्रभाग 26च नाही, या शहरामध्ये बदल हा निश्चित होणार आहे. तुम्ही पाहत असाल, आज भाजपच्या स्थानिक नेत्यांचं मनोबल चालवलेलं आहे आणि अजितदादा ज्या पद्धतीने सातत्याने शहरामध्ये येत आहेत व प्रेस घेत आहेत आणि ह्या महापालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार हा दादांनी सांगितलेला आहे हे आपणही जाणता. म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही युतीला हे चांगलं बहुमत इथे देते. अध्यक्ष, या प्रभागामध्ये मराठवाड्यातील प्रचंड जनता रहिवासी म्हणून आहे आणि आत्ताच बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी आपल्याला भेट दिली आणि प्रत्येक ठिकाणी ते जात आहेत आणि राष्ट्रवादीचा प्रचार करतात. आता ते या ठिकाणी येऊन गेलेले, तुम्ही ही मराठवाड्यातील जनता आहे त्यांना काय आवाहन करा? 100% प्रभाग 26 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र इथं बसलेला आहे. त्याच पद्धतीने मराठवाडा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, इथली जनता इथं स्थानिक म्हणून इथं वावरत आहेत आणि आम्ही सर्वजण गुन्ह्या गोविंदाने इथे राहत आहोत. म्हणूनच आदरणीय लोकनेते निलेशजी लंके साहेब यांनी प्रचाराचा नाव इथं फोडलाय. त्याच पद्धतीने विद्यमान आमदार संदीप भैया क्षीरसागर हे इथं उपस्थित झालेले आहेत. कारण आमच्या विचाराचे लोक, संदीप भैयांच्या विचाराचे लोक, निलेश लंकेंच्या विचाराचे लोक हे मराठवाडा विदर्भ या भागातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहेत. त्यांची सर्वांची साथ हे आम्हाला देत आहेत आणि त्या लोकांच्या इच्छेखातीर हे नेते इथं आलेले आहेत. आम्ही त्यांना बोलवलेलं नव्हतं, परंतु इथल्या लोकांची मागणी होती की निलेश लंके साहेब असतील, संदीप भाई असतील यांनी इथं उपस्थित राहावे. त्या माध्यमातल्या संदीप भाईंना इथं उपस्थिती दाखवली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला परत मिळवून देण्यासाठी आता पुढच्या रणनीती काय आहेत आपल्या? 100% येणाऱ्या 16 तारखेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर अजितदादा पवार साहेब यांचा पक्षाचा झेंडा तिथं फडकलेला आपल्याला दिसेल आणि विजय हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला असेल.